दर्शक हो, नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. आमचं चॅनल आपल्याला कसं वाटायचं, प्रतिक्रिया द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आज आपण माढा लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलतो आहे. महाराष्ट्रातल्या पहिल्या 20 जागा भाजपने जे जाहीर केल्या त्यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघाचा समावेश होता. देशातल्या टॉप 10 खासदारांमध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा परफॉर्मन्स आहे असं चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, त्याच पद्धतीने या मतदारसंघाचे निरीक्षक प्रशांत परिचारक व अन्य नेत्यांनी सांगितलेलंच आहे कायम, की या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी चांगलं काम केलेलं आहे. आणि मुळात या मतदारसंघामध्ये ज्या योजना आल्या आहेत त्या कोट्यवधी रुपयाच्या योजना आहेत आणि त्यातल्या त्यात सिंचनाचे प्रकल्प. हा मतदारसंघ दुष्काळी आणि सधन अशा 2 टप्प्यात विभागलेला आहे. माण, खटाव, फलटणचा भाग असेल, थोडा माळशिरस, सांगोल्याचा भाग असेल, तो दुष्काळी पट्टा आहे. तर अन्य भागात काही ठिकाणी चांगली बागायती आहे, भरपूर पाणी आहे. अशा 2 ह्याच्यात विभागलेला हा मतदारसंघ आहे. त्यामुळं माण खटावचा भाग असेल, सांगोल्याचा भाग असेल, माळशिरसचा भाग असेल, इथं पाणी आणायचं होतं आणि याकरताच्या सिंचन योजना सगळ्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मार्गी लावल्या होत्या. साहजिकच त्यामुळं केंद्रामध्ये त्यांच्याबद्दल चांगलं वातावरण होतं आणि पहिल्या त्या जी 20 नावं या जाहीर झाली राज्यातली लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारांची, त्यामध्ये माढ्याचा समावेश होता. त्यानंतर मात्र माढा लोकसभा मतदारसंघामध्ये तिढा निर्माण झाला. इथून उमेदवारी मागणारे भाजपचे अंतर्गत असणारे भाजपचे नेते, संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांची नाराजी पुढे आली. याचबरोबर फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे मोठे नेते, विधान परिषदेचे माजी सभापती आहेत, त्यांनी नाराजी व्यक्त केली. थोडेफार गाठीभेटी झाल्या, काही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी त्या बैठकांना हजेरी लावल्या, अकलूजमध्ये बैठका सुरू झाल्या. यानंतर दबाव तंत्राचं राजकारण बरेच दिवस सुरू होतं. मध्यंतरी रामराजे नाईक निंबाळकर यांची उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आणि दुसरे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि रामराजे नाईक निंबाळकर यांचे संबंध अत्यंत चांगले आहेत आणि त्या सगळ्यांनी म्हणून चर्चा केली. तशी सुद्धा रामराजे नाईक निंबाळकर यांना गट आहे. फलटण, माण, खटाव भागामध्ये निंबाळकर वर्सेस म्हणजे रामराजे नाईक निंबाळकर यांच्या विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर असा सामना असतो. त्यामुळे त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांची मतं जाणून घ्यावी लागली. लोकांनी तिथं कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी खूप हे केलं की बाबा विरोध करायचा, तुतारी हातामध्ये घ्या, दुसऱ्या पक्षात प्रवेश करा वगैरे, असं विरोध करा, अशा मागण्या केल्या. परंतु रामराजे नाईक निंबाळकर यांनी अत्यंत संयमाने नंतर प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी काही म्हणू दे, म्हणजे ते त्यांची मतं आहेत, कार्यकर्ते पदाधिकारी आपली मतं मांडतील, परंतु जे आम्हाला जे काही शक्य आहे ते आम्ही अजितदादा पवार यांच्याशी जाऊन बोलू, इथलं जे काही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे ते त्यांच्या कानावर घालू. परंतु त्यांचं जी स्थिती होती किंवा त्यांची जी बोलण्याची पद्धत होती किंवा त्यातून जो काही बोध घ्यायचा होता, त्यानुसार त्यांनी थोडंसं नरमाईचं धोरण घेतलेलं दिसतंय. कारण त्यांनाही माहिती आहे की महायुतीमध्ये काम करायचं असेल तर आता ऍडजस्टमेंट ह्या केल्या पाहिजेत, युतीचा धर्म पाळला पाहिजे. कारण यानंतर विधानसभेच्या निवडणुका आहेत, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि पुढं लोकसभेनंतर विधानसभेपर्यंत महायुतीचं राज्यही चालवायचं आहे. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या राज्याच्या 3 प्रमुखांपैकी एक आहेत. अशा परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी थोडंसं जपूनच आपापल्या मतदारसंघामध्ये युतीचा धर्म पाळणं गरजेचं आहे. कारण बारामती मतदारसंघ असेल किंवा जे हाय प्रोफाईल मतदारसंघ आहेत किंवा हॉटस्पॉट आहेत राज्यातले, तिथं त्या ठिकाणी ही महायुती जितकी भक्कम आहे तितकं तिथं त्यांना यश मिळणार आहे हे त्यांनाही माहिती आहे. त्याच्यामुळं त्यांनी सुद्धा थोडंसं आपलं जे धोरण होतं ते नरमाईचं घेतलेलं दिसलं. त्यांनी काही असं म्हणजे हे केलं नाही की आम्ही पक्ष बदलू किंवा खूपच प्रखर विरोध करू वगैरे, असं काही त्यांनी केलं नाही. आम्ही अजित पवारांशी जाऊन बोलू, आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं काय आहे ते मांडू, परंतु आम्ही काही मताधिक्य ह्या खासदारांना देऊ शकणार नाही वगैरे. पण हे जे आता हळूहळू त्यांना हे डायल्यूट करत जावं लागणार आहे. कारण खूप 30 वर्ष 35 वर्षाचा संघर्ष राजकीय आहे आणि एका दिवशी तो संपणार नाहीये. त्यामुळे त्यांना हळूहळू आता हे 12 तारखेपर्यंत अर्ज भरेपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी त्यांना डायल्यूट कराव्या लागतील. कार्यकर्त्याची समजूत प्रत्येकाला काढावी लागेल. आता सगळ्यांचं लक्ष जे आहे ते मोहिते पाटलांकडे आहे. धैर्यशील मोहिते पाटील, त्यांचे बंधू शिवतेजसिंह मोहिते पाटील असतील, स्वरूपा राणी मोहिते पाटील यांच्या भगिनी असतील, धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पत्नी शीतलदेवी मोहिते पाटील असतील, हे सगळे माढा लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या दौरे करतायत आणि चाचपणी करतायत, लोक भावना जाणून घेतात. मात्र असं असलं तरी सुद्धा मध्यंतरी माण खटाव भागामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांनी एका चॅनलला मुलाखत देताना सांगितलं की मी भाजपमध्येच आहे, म्हणजे त्यांनी पक्ष सोडलेला आहे वगैरे, असं काही नाहीये. पण त्यांचा एक दबाव आहे की बाबा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी नको. कारण प्रयत्न करून प्रत्येक जण बघणार आहे की शेवटच्या क्षणापर्यंत दबाव टाकून ही उमेदवारी कॅन्सल होते का, आपल्याला मिळते का, पण दुसरा कोणी उमेदवार बदलला जातोय का, हे प्रत्येक जण चाचपणी करणार आहेत. आणि मुळात आता शरदचंद्रजी पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, त्यांनी सुद्धा आता महादेव जानकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित केलेली आहे. स्वतः महादेव जानकर हे अकलूजला आले,
विजयसिंह मोहिते पाटील यांची त्यांनी भेट घेतलेली आहे आणि शरद पवार यांच्या मनामध्ये महादेव जानकर यांना माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी द्यायची, कारण धनगर समाजाचं प्राबल्य माढा लोकसभा मतदारसंघात जास्त आहे. सोलापूर, सांगली, बारामती भागामध्ये जास्त आहे आणि मुळात बारामती हे शरद पवारांकरता आता प्राईम आहे. माढा-बिढा नंतरची गोष्ट आहे, पण त्यांना आता बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि आता संभाव्य उमेदवार जे असणार आहेत ते त्यांच्या स्नुषा आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार ह्याच इथल्या उमेदवार असतील असं निश्चित धरूनच इथं सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची मोर्चे बांधणी सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये पवारांनी महादेव जानकर यांना म्हणजे धनगर समाजामधून एकाला उमेदवारी देऊन बारामतीमध्ये सुद्धा थोडीशी सहानुभूती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत आता मोहिते पाटलांची भूमिका काय असणार आहे, ते कोणत्या पक्षाकडनं लढणार आहे, म्हणजे त्यांच्या पाठीमागे कोण असणार आहे. तसं पाहायला गेलं तर मागच्या सगळ्या निवडणुकांच्या मानाने आत्ताच्या घडीला माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचा होल्ड जास्त आहे, कारण महायुती आहे इथं आणि महायुतीच्या ताब्यात सगळ्या जागा आहेत इथल्या आमदारकीच्या, विधान परिषदेच्या. अशा परिस्थितीमध्ये आता हळूहळू जसं जसं फॉर्म भरायची वेळ येईल, प्रचाराची वेळ येईल आणि आता जे नेते वरिष्ठ नेते आहेत देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे सुद्धा एकदा जागा वाटपातून मोकळे झाले तर आज आता मुंबईमध्ये बैठक आहे, दिल्लीमध्ये, त्यानंतर जेव्हा ते मोकळे होतील तेव्हा ते कानपिचक्या देतील. त्या शेवटच्या कानपिचक्या असतील कदाचित, काही वेळा त्या इशारा असेल, काही वेळा त्या कानपिचक्या असतील, ते सल्ले म्हणून स्वीकारावे लागतील असं दिसतंय. कारण शेवटी महायुतीचं सरकार त्यांनाही चालवायचं आहे आणि लोकसभेला सर्वाधिक जागा जास्त आणून पुन्हा मोदींना पंतप्रधान करायचं आहे. यामुळे आता माढा लोकसभा मतदारसंघातला विरोध हळूहळू मावळू शकतो. नमस्कार.